ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अयोध्याकांडातील अध्याय 8. श्रीरामाचे वनाकडे प्रयाण. ओम श्रीराम. श्रीराम लक्ष्मणास आज्ञा करतात की तू आता मातेचा व पत्नीचा निरोप घेऊन ये आणि माझी आयुधे वशिष्ठ आश्रमात आहेत तीही घेऊन ये. मग लक्ष्मण माता सुमित्रा व पत्नी उर्मिला यांचा निरोप घेण्यास जातो. तेव्हा त्या दोघी त्यास उपदेश करतात की श्रीरामाची पवित्र सेवा केल्याने ध्यान व समाधान प्राप्त होईल. मग श्रीराम लक्ष्मणास सांगतात की दीनदुबळ्यांना दानधर्म कर व आपल्या सद्गुरू वशिष्ठांना तर अमूप असे दान कर. तेव्हा लक्ष्मण त्याप्रमाणे करतो. मग सुमंत प्रधान त्या तिघांना घेऊन वनाकडे निघाले आहेत. तेव्हा तिथे वशिष्ठ कैकेयीवर क्रोधित होतात, परंतु श्रीराम सर्वांना शांत करतात. मग वल्कले परिधान करून ते तिघेजण निघतात. तेव्हा अयोध्यावासी सोबत येण्याची विनंती करतात, परंतु श्रीराम त्यांना न येण्याची विनंती करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या या अध्यात्म प्रवासामध्ये मनाची म्हणजेच लक्ष्मणाची भूमिका ही प्रमुख असते. म्हणून त्याला भक्ती व शुद्ध बुद्धी म्हणजेच उर्मिला व सुमित्रा या सतत सांगत असतात की हे मना, तू सतत आत्मा रामासी एकरूप राहा. ध्यानाद्वारे आत्मजाणीवेसी संलग्न राहा. त्यानेच तुला समाधान प्राप्त होईल. तसेच तुझी आयुधे सतत जवळ बाळग. ती म्हणजे गुरुसेवा म्हणजेच धनुष्य व गुरुप्रणीत साधना म्हणजेच बाण. त्यामुळे गुरुकृपा प्राप्त होईल. आणि मग श्री सद्गुरू साधकाला सांगतात की हा अध्यात्म प्रवास करताना सर्वस्वाचे दान करावे लागते. हवे कराया जीवे भावे सर्वस्वाचे दान. तन मन धन गृह सूत दाराधिक अनेक पंचप्राण. स्वामी स्वरूपानंद. आणि अशा प्रकारे साधकाला त्या पूर्ण ध्येयाप्रत पोहोचण्याकरिता संपूर्ण समर्पण करावेच लागते. आता या अध्यायाचे सार आपण थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मणाला सांगतात की तू आता उर्मिलेचा आणि सुमित्रांचा म्हणजे पत्नीचा आणि मातेचा निरोप घेऊन ये. त्या दोघी लक्ष्मणास काय उपदेश करतात, त्या थांबवत नाहीत. त्या श्रीरामांसोबत जायलाच सांगतात, परंतु उपदेश असा करतात की बाबा तू श्रीरामांची सेवा ही मनापासून कर, त्याने तुला ध्यान आणि समाधान प्राप्त होईल. शिवाय श्रीराम सांगतात की आपली माझी जी आयुधं आहेत वशिष्ठांकडे ती घेऊन ये आणि दीनदुबळ्यांना दान कर. व वल्कले परिधान करून ते आता वनाकडे निघालेले आहेत. आता ही कथा साधकाच्या दृष्टीने कशी, तर साधकाच्या दृष्टीने या अध्यात्म प्रवासात साधकाचं प्रमुख साधन म्हणजे मन आहे. मनच साधकाला मोक्षापर्यंत घेऊन जातं आणि मनच साधकाला अवनत किंवा नरकात नेऊन टाकतं.
त्यामुळं महत्त्वाचं साधन हे मन आहे, कारण साधना ही मनानेच करायची आहे. मात्र ह्या मनाला बुद्धी, शुद्ध बुद्धी आणि भक्ती, म्हणजे आपल्या अंतरंगातच ही पात्र आहे. भक्ती म्हणजे उर्मिला इथे, आणि शुद्ध बुद्धी म्हणजे सुमित्रा, ह्या मनाला नेहमी काय सांगत असतात. म्हणून अध्यात्मामध्ये भक्ती का करायची असते? कारण भक्ती मनाला सुदृढ बनवते. शुद्ध बुद्धी मनाला अध्यात्मज्ञान स्वीकारण्यासाठी चपलक बनवते. आणि ह्या दोघी मनाला सांगतात की तू सद्गुरू प्रणित साधना. आता इथे साधकाचं साधन काय आहे, किंवा मनाचं साधन काय आहे, तर गुरु प्रणित साधना आणि गुरुसेवा, ह्या दोन गोष्टी सांगितल्या. गुरुसेवा म्हणजे धनुष्य इथे म्हटले, आणि गुरुप्रणित साधना म्हणजे बाण. हे आयुध सोबत सतत ठेवायची, कारण ही आयुध सतत, गुरुसेवा आणि गुरुप्रणित साधना नसेल तर मन शुद्ध होणार नाही, आणि मन शुद्ध झालं नाही तर शुद्ध बुद्धी आणि भक्ती त्याला उपदेश करू शकणार नाही, किंवा भक्ती करूनही काही उपयोग होणार नाही, आणि साधना नसेल तर बुद्धी कधीही शुद्ध होणार नाही. हे असं साधकाच्या ठिकाणी आहे. आणि इथे वल्कले, श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वल्कले नेसून अरण्यात निघालेले आहेत. वल्कले म्हणजे काय? साधकाच्या ठिकाणी वल्कले म्हणजे काय? विवेक आणि वैराग्य. ही वल्कले साधकाने परिधान करायची. ही हळूहळू होतील. म्हणजेच सद्गुरूंकडून अनुग्रहित होणे, त्यांची सेवा करणे, गुरुप्रणित साधना करत राहणे, गुरुची कृपा प्राप्त होणे, ह्या गोष्टी करत करत असतानाच आपल्याकडून भक्ती होते, कर्मयोग घडतो. त्याने कर्मयोगाने चित्तशुद्धी होते, बुद्धी शुद्ध होते, आणि भक्तीने मन सुदृढ होतं. मग तो साधक, त्याच्या ठिकाणी विवेक आणि वैराग्याची वल्कले निर्माण होतात, आणि ही वल्कले तो परिधान करून मग पुढे प्रवास करायचा आहे. तरीही लोभ, मोह या गोष्टी राहू नये म्हणून साधकाने दान करायचे. आता इथे कथेमध्ये दीनदुबळ्यांना दान करायला सांगितले श्रीरामांनी लक्ष्मणाला. साधकाच्या ठिकाणी दीनदुबळे कोण? म्हणजे साधक आपली गुरुप्रणित साधना, भक्ती ह्या गोष्टी करत असताना जी गुरुकृपा किंवा जी चैतन्य शक्ती मिळते ना, ती चैतन्य शक्ती साधकाच्या अंतरंगात असलेले दीनदुबळे म्हणजे पेशी व इतर सगळे घटक, म्हणजे मन, बुद्धी, चित्त वगैरे हे आहेत, परंतु नाडी संस्था, रक्त, लोह, परत धातू, हे सगळे घटक दुबळे झालेले असतात. यांना ती चैतन्य शक्ती पुरवायची. म्हणजे ह्या दीनदुबळ्यांना चैतन्य शक्तीचं दान करायचं, आणि बाह्यांगाने जमेल तशा पद्धतीने आपल्याला आपल्या सद्गुरूंना, लोकांना समाजसेवा करायची, दान करायचं. आणि इथे तर स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की जर तुम्हाला आत्मसाक्षात्कारी व्हायचं असेल तर हवे कराया जीवे भावे सर्वस्वाचे दान. सर्वस्वाचं दान करावं लागतं शेवटी. तन, मन, धन, गृह, सूत, दारादिक अनेक, शेवटी पंचप्राण याचंही दान करावं लागतं. तेव्हा तो आत्म्याशी आपला संयोग जोडला जातो, आपण आत्मभूत होतो, आत्मसाक्षात्कारी होतो. आणि ह्या सर्वांना धरून इथे एक शब्द वापरला आहे, संपूर्ण समर्पण. म्हणजे मी नाहीच, देह माझा नाही, मन माझं नाही, प्राण माझं नाही, आतले हे सगळ्या संस्था, सगळे घटक, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पेशी, रोम न रोम, नाडी, हे सगळं माझं नाही, हे सर्व ईश्वराचं आहे. ईश्वर त्याला कार्यान्वित करतोय, मी ईश्वराचं साधन आहे. मी हा शब्दच नाही, मी काहीच नाही, हे सर्व मी काहीच नेणे, हे सर्व ईश्वराचं आहे. एवढं पूर्ण समर्पण केल्यानंतर मग आपण आत्मसाक्षात्काराच्या प्रांगणात जाऊ, त्याच्यापुढे ब्रह्मसाक्षात्कार करून घेऊ, त्याच्यापुढे ब्रह्मसाक्षात्कार करून घेऊ. अशी ही दिव्य आणि भव्य रामकथा आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.